नमस्कार. आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत टम्म फुगलेली बटाटा भजी कशी करायची ते बघणार आहे. आणि एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जमेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे लागेल. अजिबात कुठे स्किप करू नका. बटाटा भजी करताना त्यात आवरण सुटू नये. बॅटर परफेक्ट जमलं ही भजी छान अशी टम्म फुगतात. याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटर जर व्यवस्थित झालं तर बटाटा भजी छान येतात. त्यासाठी बॅटर कसं करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. मस्त गरमागरम बटाटा भजी पावसाळ्याच्या दिवसामध्ये खाण्याची वेगळीच मजा आहे. तुम्ही चहाबरोबर खा, टोमॅटो केचप बरोबर खा किंवा एखाद्या हिरव्या चटणीबरोबर खा, मस्त लागतात. अशी सुद्धा खाल्ली तरी चालेल. भजी खायला कुठलाही सीझन लागत नाही. भजी म्हटलं की सगळ्यांच्या आवडीची असतात. तर मस्त ही अशी कुरकुरीत आणि मस्त टम्म फुगतात. तुम्ही बघू शकता मस्त आवरण झालं आहे. एकदम टम्म फुगलेली आहे भजी आणि एकूण एक भजा असा बाहेरून कुरकुरीत झाला आहे आणि खाण्यासाठी परफेक्ट आहे. रेसिपी सोपी आहे. चला पटकन सुरुवात करूया. पण मुळात म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. बऱ्याच लोकांनी अजून सबस्क्राईब केलं नाही, त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज पटकन सबस्क्राईब करून टाका. कारण अशाच नवीन नवीन आगळी वेगळी रेसिपी चॅनलच्या सगळ्या रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आगळी वेगळी रेसिपी चॅनलच्या सगळ्या रेसिपी अशा खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या जातात. म्हणजे जास्तीत जास्त प्रतिसाद आम्हाला द्या. आम्ही बी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर मग मस्त गरमागरम बटाटा भजी करायला लगेच सुरुवात करूया. आता इथे माझ्याकडे 2 बटाटे आहे. सगळ्यात आधी याला स्वच्छ धुवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता. याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. बघा दोन्ही बटाट्यावरची साल काढून झाली आहे. आता इथं माझ्याकडे बघा असं बटाटा चिप्स पाड्याचं स्लायसर आहे. याने मी याचे छान काप करून घेणार आहे. परंतु लक्षात घ्यायचं याचे हलकेसे जाड काप ठेवायचे, कारण आपण बटाटा भजी करत आहे. डायरेक्ट हे पाण्यामध्ये पाडून घ्यायचे. तुम्ही बघू शकता जास्त पातळ ठेवलं नाही मी, हलकंसं याला असं जाड असे चिप्स पाडून घेतले आहे. किंवा मग तुम्ही सुरीने सुद्धा करू शकता. दोन्ही बटाट्याचे असेच काप करून घेऊया. बघा बटाट्याचे छान असे मी काप करून घेतले. किसणीच्या मदतीने बटाट्याचे काप डायरेक्ट पाण्यामध्ये असे पाडून घ्यायचे, जेणेकरून हा काळा पडेल नाही. आता या पाण्यामध्ये आपल्याला किंचित मीठ घालायचं आहे. याने बटाट्याला चव छान येईल. बटाटा भजी खायला पानसट लागतील नाही, नाहीतर मग कधी कधी बाहेरचं आवरण छान लागतं खायला आणि आतून जे बटाटा असतो तो असा पानसट लागतो. तो होऊ नये म्हणून या कापाला व्यवस्थित हा मीठ असं लावून घ्यायचं. मस्त मिठाच्या पाण्यात याला 10 मिनटं असं मुरवत ठेवूया. तोवर आपण भजीचं बॅटर बनवायला घेऊया. चला तर मग आता बॅटर बनवण्यासाठी काय साहित्य लागेल ते पाहूया. तर 1 वाटी बेसन पीठ घेतलं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, चिमूटभर खायचा सोडा आहे, 1.5 चमचा तांदळाचं पीठ आहे, चवीनुसार मीठ लागेल, अर्धा चमचा लाल तिखट. आता बघा इथं मी असा बाउल घेतला आहे. बेसन पीठ एका भांड्यात काढायचं असं, त्यामध्ये हळद, लाल तिखट, ओवा घ्यायचा, हातावरती छान असा क्रश करायचा त्याला आणि यामध्ये घालायचा तांदळाचं पीठ, खायचा सोडा अगदी चिमूटभर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. ते सगळं साहित्य आधी मिसळून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून भजीसाठीचं बेसन पीठ भिजून घ्यायचं आहे. तर बघा हे बॅटर छान असं भिजून घ्यायचं. याच्या गुठळ्या अशा मोडल्या गेल्या पाहिजे. छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी छान असं बॅटर बनवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता. एकदम असं दाटसरसुद्धा बनवायचं नाही आणि जास्त सैलसरसुद्धा नाही, तर मध्यम कन्सिस्टन्सीप्रमाणे हे बॅटर बनवायचं आहे. तर आता हे बॅटर व्यवस्थित झालं की नाही ते कसं बघायचं, तर ते मी तुम्हाला सांगते. बघा चमच्यामध्ये असं मिश्रण घ्यायचं. बघा चमच्याला बेसन पीठ चिटकलं आहे असं करून बघायचं. बघा हे मिश्रण हळूहळू खाली येत आहे. जर पटकन मिश्रण खाली आलं तर बेसन पीठ चांगल्या प्रकारे भिजलं नाही, हळूहळू खाली आलं तर मग बेसन पीठ छान प्रकारे भिजलं आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. याप्रमाणे झाली पाहिजे.
हे बघा, हे बॅटर याप्रमाणे असं झालं पाहिजे. आता बॅटर रेडी आहे. लगेच भजी तळायला घेऊया. आता हे एका यातील संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि एका हे वाटीमध्ये काढून घ्यायचे. आता आपण लगेच तळणार आहोत. हे लगेच पाण्यातून काढून घ्यायचे. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याआधी तुम्हाला सांगते, बटाटा काप घ्यायचे आणि या बॅटरमध्ये असे घालून घ्यायचे. जेवढे यामध्ये मावतील छान असे यामध्ये कोट करून घ्यायचे. हे मिश्रण याला असं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, म्हणून मी आधीच हे यामध्ये घालून घेतलं. तर ही सगळी प्रोसेस अशीच करायची आहे, जेणेकरून काप व्यवस्थित बॅटरमध्ये कोट होतील आणि भजी आपली छान अशी टम्म फुगतील. चला लगेच भजी तळायला घेऊया. आता बघा, इथं भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता यामध्ये आपल्याला एक एक करून हे बटाटा काप घालून घ्यायचे आहे. आधी थोडंसं बॅटर घालून बघूया. बघा, लगेच वरती येते. बघा, तेल व्यवस्थित गरम झालं. आता यामध्ये आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहे. बटाटा काप घ्यायचं, मिश्रण असं कोट करून घ्यायचं याला आणि लगेच ठेवायचं आणि एक एक हे बटाट्याचे काप यामध्ये घालून घ्यायचे. तुम्ही बघू शकता, भजी छान अशी टम्म फुगलेली आहे. छान असा भज्याने आकार धरल्या. जेवढे काप यामध्ये मावतील तेवढे सगळे घालून घ्यायचे. बघा, किती मस्त छान कुरकुरीत ही भजी बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकता, रंगही छान आला आणि भजीसुद्धा छान प्रकारे अशी फुगलेली आहे. एकदम अशी कुरकुरीत होतात. आवरण अजिबात कुठे सुटत नाही आणि तळल्याही खूप छान जातात. छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया आणि लगेच काढून घेऊया. छान अशी टम्म फुगली आणि कुरकुरीत देखील झाली आहे. लगेच काढून घ्यायची आणि याचप्रमाणे बाकीचे भजीसुद्धा तळून घेऊया. बघा, मस्त असे गरमागरम बटाटा भजी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता, किती सुरेख दिसत आहे. मस्त टम्म फुगली आहे. तुम्ही बघू शकता, मस्त असे बाहेरून तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. बघा, इथं एक छोटूसा भजा आहे. क्या बात आहे. हा, छान झाला आहे. बघा, बाहेरचं आवरण छान असं कुरकुरीत आहे. पावसाळा म्हटलं की सर्वांना आठवते ती भजी, आणि भजी खायला पाऊस नसला तरी चालेल, पण भजी मात्र खाल्ल्याशिवाय करमत नाही. कारण पावसाळा लागला की वेगवेगळ्या भजीचे प्रकार झालेच पाहिजेत. मस्त ही गरमागरम भजी, त्यासोबत तळलेल्या मिरच्या, किंवा मग तुम्ही ही भजी टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा चहा पीतसुद्धा ही भजी खाऊ शकता. अशीसुद्धा खाल्ली तरी चालेल. खूप छान लागतात. चव याची एकदम मस्त लागते. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगरी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल. त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.